मित्रांनो, SBI बँकेद्वारे आता एक सेविंग स्कीम लॉन्च करण्यात आलेली आहे। त्यानुसार SBI बँकेमध्ये जर तुम्ही 1 लाख रुपये जर जमा केले तर तुम्हाला त्या 1 लाख रुपयावर फिक्स 41,826 रुपयाचे व्याज भेटणार आहे। परताव्याची 100% गॅरंटी यामध्ये आहे। या स्कीम बद्दल आपण सविस्तर माहिती व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। व्हिडिओ महत्त्वाचा होणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राइब करा। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर मग मित्रांनो, हे जे रिटर्न आहे ते तुम्हाला SBIच्या FD वर मिळणार आहे। त्या जर तुम्ही SBIच्या FD मध्ये 1 लाख रुपये गुंतवणूक केली तर तुम्हाला त्यावर 41,826 रुपयाचं निश्चित व्याज मिळणार आहे। यामध्ये 7 दिवसापासून ते 10 वर्षापर्यंतच्या कालावधीसाठी FD खाते उघडता येणार आहे। सोबतच SBIच्या FD वर 3.05% ते 7.10% एवढं व्याज तुम्हाला मिळणार आहे। त्याचबरोबर यामध्ये 444 दिवसांच्या अमृत वृत्ती विशेष FD योजनेवर सामान्य नागरिकांना 6.60% एवढं व्याज भेटणार आहे। तर ज्येष्ठ नागरिकांना वाढीव 7.10% एवढं व्याज यामध्ये दिले जाणार आहे। त्याचबरोबर तुम्ही जर 5 वर्षाची FD केली तर तुम्हाला त्यावर 6.05% एवढं व्याज मिळणार आहे आणि यासाठी सेम ज्येष्ठ नागरिकांना वाढीव 7.05% एवढा परतावा दिला जाणार आहे। जर तुम्ही सामान्य नागरिक असाल आणि तुमचं वय 60 वर्षापेक्षा कमी असेल आणि तुम्ही जर SBI मध्ये 5 वर्षाच्या FD मध्ये 1 लाख रुपये जर जमा केले तर तुम्हाला मॅच्युरिटीवर एकूण 1,35,018 रुपये एवढे मिळणार आहेत। यामध्ये तुमचे 35,018 रुपये हे निश्चित व्याज असणार आहे। त्याचप्रमाणे तुम्ही जर ज्येष्ठ नागरिक असाल, तुमचं वय जर 60 वर्षापेक्षा जास्त असेल आणि तुम्ही जर SBIच्या 5 वर्षाच्या FD मध्ये 1 लाख रुपये जर गुंतवले तर तुम्हाला मॅच्युरिटीवर एकूण जी रक्कम आहे ती 1,41,826 रुपये हे मिळणार आहे। यामध्ये तुम्हाला 41,826 रुपयांचे निश्चित व्याज दिले जाणार आहे। त्यामुळे बघा, जर तुमच्याकडे लमसम स्वरूपात 1 लाख रुपये आले असतील आणि त्या पैशात जर तुम्हाला आता सध्या काही काम नसेल तर तुम्ही या ठिकाणी SBIच्या FD मध्ये गुंतवणूक करून या ठिकाणी 41,826 रुपयांचे निश्चित व्याज मिळवू शकता। बघा मित्रांनो, महत्त्वाची अशी माहिती होती। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा। सोबतच अशाच माहितीसाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राइब करा। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।